रेशन कार्ड धारकांसाठी आणल्या आहेत 5 नव्या योजना। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। खास महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आणलेल्या या 5 योजना, ज्यामध्ये एक योजना अशी आहे की जी तुम्हाला गॅस मोफत मिळून देते, तर दुसरी योजना महिन्याला 10 ते 20 हजार रुपये देऊ शकते, तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती घर बांधण्यासाठी पैसे देते, तर चौथी योजना घरातल्या महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी वस्तू प्रदान करते, तर एक योजना निराधार रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला पैसे देते। 5 पैकी 2 ते 3 योजना जुन्या आहेत आणि 2 योजना नवीन आहेत, पण योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी याचा कुणीही फायदा त्या ठिकाणी घेत नाही। तर व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेऊ की कोणत्या 5 नवीन योजना आहेत, योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत, याचा फॉर्म कसा भरायचा, याच्यासाठी अटी शर्ती काय आहे, ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून लगेच तुमच्या अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर बघू शकता, राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना सुरू केलेल्या आहेत। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, त्या कोणत्या अटी शर्ती सुद्धा याच्यात घालण्यात आलेल्या आहे, फॉर्म कुठे कुठे भरायचा आहे, तो कुठे द्यायचा आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की योजना पूर्णपणे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे। आता ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी या योजना नाही आहेत, कारण फक्त या रेशन कार्ड जे पिवळं किंवा केशरी असेल त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पाहत राहा, नक्की तुमचा लाखोंचा फायदा याच्यामध्ये होणार आहे। कारण की योजनाची माहिती कदाचित तुम्ही त्रोटक घेतली असेल, पण इतकी डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला, तर वेळ न वाया घालवता सुरू करूयात आहे पहिली योजना। आता पहिली योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे, आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे, हा फॉर्म कुठे भरायचा ते बघून घेऊया। तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत। आता कसे भरायचे, कागदपत्र काय, ते पुढे मी सांगणारच आहे। त्यानंतर एक अशी चमत्कारी योजना आहे की ज्याच्यामध्ये गॅस तुम्हाला मिळणार आहे, तो कसा मिळेल हे जाणून घेण्याआधी आता ही जी शिलाई मशीनची योजना आहे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, माहिती अगदी अचूक भरायची आहे, जेणेकरून पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्यास अडचण येणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती घालण्यात आलेली आहे की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं, म्हणजे सरासरी 2,50,000पेक्षा तुमचं उत्पन्न कमी असावं आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आहे। आता सगळ्यात जबरदस्त योजना आहे मोफत गॅस देणारी योजना, जिच्याविषयी माहिती तुम्हाला असेलच, पण त्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे की ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी याला पात्र होणार नाही। पण तत्पूर्वी दुसरी योजना ती देखील खूप जुनी आहे, ती म्हणजे घरकुल योजना। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबांना आधार देणं हे सरकारचं काम आहे, त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेली आहे। तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अटी शर्ती आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात, परंतु या कुटुंबाचे रेशन कार्ड असायला हवे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, मग ह्या गोष्टी असतील तर सरकार हे समजून घेतं की यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही। तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी हेच तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे गृहीत धरलं जातं। घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी असावं, रेशन कार्डवरती तुमचं नाव असावं। म्हणजेच एका कुटुंबात जसं शिलाई मशीन एकच दिली जाते, मोठी फॅमिली असेल, 2 भाऊ 2 बायका, त्यांची अविवाहित मुलं, असा जरी उल्लेख असला, 10-15 माणसांची जरी फॅमिली असेल आणि एकाच रेशन कार्डवर असेल तर तुम्हाला एकच रेशन कार्ड आणि एकच घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येईल। आता तिसरी जी सगळ्यात जास्त चर्चा आहे आणि नवीनच योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे, पण हिच्यावर्षी डाऊट भरपूर आहे। जसं तुम्हाला माहिती आहे की 3 गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहे, पण कोणाला मिळतील याच्यामध्ये 3 प्रमुख अटी आहेत, त्या 99% लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही, कारण की आता महिलांना गॅस वापरणं आता खिशाला परवडत नाही। त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस मोफत मिळणार। आता होतं काय की गॅसचे दर झाले काय 800, 850, 900, 1000 रुपयापर्यंत गॅसचे दर होतात, पण ते भरणं प्रत्येकाला परवडत नाही।
त्यामुळे गॅस वापरणं अशक्य होतं. त्यामुळे अन्नपूर्णा योजना सुरू केली. याचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. याचं परिपत्रक GR देखील आलेलं आहे. आता याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे किंवा पात्रताविषयी एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की हे जे आहे याची पात्रतेविषयी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावं लागतं. पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर या योजनेला तुम्ही पात्र नसाल. दुसरी याची जी अट आहे पात्रतेची ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी ती महिला पात्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता मग तुम्ही म्हणाल की आमच्या एका रेशन कार्डवर एकच हे मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करतो की पुरुषाच्या नावावरचं गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर घेतो किंवा रेशन कार्ड आमचं जे आहे ते विभक्त घेऊन नवीन रेशन कार्ड घेतो. तर तसं करून जमणार नाही. GR मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 1 जुलैच्या आधी ज्यांचं रेशन कार्ड सेपरेट असेल, गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल त्यासाठी. आता व्हिडिओ आपण बनवतोय जवळपास ऑगस्टमध्ये, तर आत्ता तुम्ही तसं काहीच करू शकत नाही. आता त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तर त्या महिलेला नक्कीच ही गॅसची योजना लाभणार. तिसरी योजना PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना. ही योजना देखील शेतकऱ्यांना जी आहे तर महिन्याला जवळपास वर्षाला 6,000 रुपये देणारी ही एक योजना आहे केंद्र सरकारची. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचीही 6,000 रुपये देणार आहे. दर 4 महिन्याला 2,000 अशा प्रकारे दोन्ही योजनांचे मिळून 12,000 रुपये तुम्हाला मिळतात. तर याला देखील तुम्हाला शेतीच्या कागदपत्राबरोबर रेशन कार्ड गरज असते. शेवटची योजना संजय गांधी निराधार योजना. या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार व अपंग विधवा घटस्फोट अशी कोणती व्यक्ती असेल तर तिला 6,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. आता यामध्ये देखून म्हणजे अशा पद्धतीने ही निराधारसाठी हे आहे. फक्त यासाठी जी मर्यादा आहे तर ती म्हणजे 21,000पेक्षा तुमचं उत्पन्न असायला पाहिजे आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतरची सगळ्यात प्रसिद्ध झालेली योजना लाडकी बहीण योजना. तर याच्यामध्ये देखील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी 1,500 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी आता मिळायला सुरुवात झालेली आहे. 2 हप्ते जे ऑगस्ट 17 ते 19 मध्ये 2 हप्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. काही महिलांच्या प्रतीक्षेत आहेत. नक्कीच ते देखील आता 31 ऑगस्टपासून त्या ठिकाणी द्यायला सुरुवात होणार आहे. आणि खूप महिलांमध्ये याचं चर्चा आहे. महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. तर नक्कीच ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे आले आहेत तर त्यांना नक्कीच अन्नपूर्णा योजनेसाठी देखील ते आता पात्र होणार आहेत. तर त्यामुळे अशा पद्धतीने या पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डवर उपलब्ध असणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी आपण माहिती सांगण्याचे प्रयत्न केला. तुम्हाला डिटेल माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला म्हणजेच kisanhelpline.org या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला लेखी स्वरूपात हे वाचायला मिळेल आणि कुठल्या लिंक्स असतील तर त्याही तिथे देण्यात येतात. तर नक्कीच kisanhelpline.org या संकेतस्थळाला भेट देऊन अधिकची माहिती घ्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवायला विसरू नका. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतच असतो. धन्यवाद.